नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. तर हे बघा, सकाळची माझी अशी मस्त अशा चहाने सुरुवात झालेली आहे. मस्त चहा बिस्किट घेऊन झाली. ते बघा, आमच्या गॅलरीतला लुक आहे हा सकाळचा. तर हिरवीगार अशी झाडं आहेत आमच्या घरी, खूप छान वाटतं. त्यानंतर मी बाकीचे सगळे कामं आवरली आणि पटापटा आज होतं मुलांचं स्कूलमध्ये गॅदरिंग. तर पटापटा सगळी कामं आवरली. त्यानंतर पूजा केली. हे बघा, इथे स्वामींना मस्त असं वस्त्र तयार केलेले आहेत, घरीच बनवलेले आहेत. हे जे आपले साड्या असतात ना, त्याच्या ब्लाऊजच्या कापडपासून हे जे स्वामींना गळ्यात हार घातले ना, ते सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की मला सांगा. त्यानंतर मी सगळ्या देवांची पूजा अशी स्वच्छ धुवून गंध लावून घेतलं. तर हे बघा, इथे आता माझा गंध लावून होत आलेला आहे. त्यानंतर हे बघा, हे आहेत पादुका, काशी जगद्गुरूचे पादुका आहेत. तर मी याला दर गुरुवारीच अभिषेक करते आणि रोज मी स्वच्छ असं कापडाने पुसून घेऊन असं गंध लावते. खूप छान दिसतात ते देवारात माझ्या. तर एक गंध लावून झालेलं आहे. त्यानंतर मी आमच्या झाडातली फुलं आहेत, ही चाफ्याची फुलं आहेत. तर आज लाल फुल एकही आलेलं नव्हतं झाडामध्ये. झाडाची थोडीफार कटिंग केली त्यामुळे, आणि बाकीचे जे थोडीफार फुलं होते तर ती मी अशी चढवून घेतली, देवाऱ्यावर वाहिली. त्यानंतर मग मी सारामृत वाचते. म्हणजे रोजच स्वामींचे अध्याय वाचत असते. कसं होईल तसं, म्हणजे मी कसं पकडले आठवड्याभरात तसं आहे. सेवा मी रोज करत असते. एकही दिवस असं जात नाही की मी सेवा करत नाही. तर त्या दिवशी होता माझा हा 19वा अध्याय. त्यानंतर मी आरती करून घेतली. तर तिथे माझी पूजा पूर्ण झालेली आहे. स्वामींची आरती झाली, नैवेद्य झाला. मी आज नैवेद्याला खजूर दाखवले होते. तर इथे बघा, मी रोज 2 आरत्या म्हणत असते. पहिली जी आहे ती गणपती बाप्पाची आणि दुसरी आहे ती स्वामींची. तर असे रोज 2 आरत्या मी करत असते तुपाच्या दिव्यानी. खूप छान वाटतं सकाळी सकाळी प्रसन्न. तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा. ही झालेली आहे माझी पूर्ण आता पूजा. हे बघा, मी इथे खजूर दाखवलेले आहेत नैवेद्यात. किती सुंदर दिसतात स्वामी. खरंच खूपच छान दिसत आहेत हे वस्त्र स्वामींसाठी जे शिवलेले. त्यानंतर मग मी माळ करत असते. कधी गडबड असेल तर मी एकच करत असते, कुठं जाणार वगैरे असेल तर मी जर निवांत असेल तर मी 11 माळी करत असते. जर सकाळी नाही झाले तर संध्याकाळी तरी नक्की करते. केल्यावरच मला समाधान वाटतं. इथे मी मुद्रा करत आहे स्वामींना. रोज मी मुद्रा करते. आणि कसं करायचं जर हे तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा माझा मुद्रा पूर्ण झालेला आहे. तर मी स्वामींचे शॉर्ट्स टाकत असते माझ्या चॅनलवर, तिथे जाऊन नक्की बघा. यानंतर आम्ही जेवण वगैरे ओळखली आणि मी व्हिडिओ बनवला होता ॲक्च्युली. तो डिलीट झाला चुकून कसं तरी बहुतेक, त्यामुळे मी दुसरा वेळ दाखवू शकले नाही. डायरेक्टली आम्ही आता स्कूलमध्ये भेटू. तर हे बघा, इथे आलेलो आहोत आम्ही स्कूलमध्ये. अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती. मी तुम्हाला म्हणाले ना की मुलांचा आज ॲन्युअल डे होता स्कूलमध्ये, तर त्यांचा डान्स होता. तर डान्ससाठी आम्ही स्कूलमध्ये गेलो. हा बघा, हा आहे ईशान आणि अक्षा. तर आलेलं आहोत आम्ही आता स्कूलमध्ये. मधलं जे शूट होतं ते करता आलं नाही. केलेली होती बहुतेक, ते चुकून डिलीट झालेलं आहे. तरी आहे मेन शाळेचं गेट. तर आम्ही चाललेलो आहोत आता आत. तर तुम्ही बघू शकता, इकडे आहे स्टेज. मस्त अशा खुर्च्या वगैरे लावलेल्या होत्या. पॅरेंट्स येत होते सगळ्या मुलांचे. आम्ही थोडे अगोदरच गेलेलो, म्हणजे मुलांना तिथं टचअप करणार होते. बऱ्यापैकी मी मुलीला घरीच रेडी केलेलं होतं. सगळं केसाचं वगैरे हेअरस्टाईल, बाकीचं सगळं थोडंफार मेकअप वगैरे मी घरीच केलेलं होतं. तर इथे बघा, आम्ही आत चाललेलो आहोत आता. हे आहे स्कूलचं हॉल आहे मोठं खाली, आणि ते सगळ्या मुलांना असे घेऊन बसले होते. टीचर्स वेट करत होते सगळे येण्याची. तर स्कूलच्या ग्राउंडमध्ये ना ही अशी सरस्वती मातेची मूर्ती आहे.
इतकी सुंदर आहे ना ती, तिच्या चेहऱ्यावर काय तेज आहे. खूपच सुंदर मूर्ती, अगदी प्रसन्न वाटत होतं तुझ्याकडे बघून. तर हे बघा शाळेचं पूर्ण ग्राउंड आहे, स्कूल मुलांचं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. इथे रांगोळी काढली होती अशी मस्त, खूपच सुंदर मूर्ती होती. तर स्कूल कसं वाटलं नक्की सांगा. हे बघा, हे आहे कोळी लुक. तिचं कोळीचं सॉन्ग होतं, कोळी डान्स होता. आणि हे इकडे शंकरा रे शंकरा रे ते तानाजी पिक्चरमधलं त्याचं सॉन्ग होतं मुलाचं. ते बघा किती सुंदर सुंदर मुलं तयार झालेली होती. खूपच छान दिसत होती सगळी, मुली पण आणि मुलं. हा बघा फोटो काढायला नको म्हणत होता. व्हिडिओ मी जेव्हा शूट करत होती ना तेव्हा तो लाजत होता, कारण त्याला ते मी तर इथे बघा आता मी बाहेर येऊन बसलेली आणि इथे वेलकम गीत गात होते मुलं, खूप सुंदर गात होते. त्यानंतर मग एक गणपतीचं सॉन्ग झालं, फर्स्ट सॉन्ग. त्याच्यानंतर तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी कोणकोणत्या स्वामी सेवा करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसे कमेंट करा. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर डान्सचे जे व्हिडिओ आहेत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी मेन्शन करेन. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.